नमस्कार, खेड टाइमच्या राजकीय फराळात आपलं स्वागत। आजचा फराळ पाहिलं तर खमंगदार पण आहे, गोडधोड पण आहे, लज्जतदार पण आहे आणि या फराळाची चर्चा खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर खूप खमसदार पद्धतीनं दिसून येत आहे। कारण आज दिवसभरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत, कारण खेड आळंदी विधानसभेची जागा कुणाला गेली याबाबतही आपण चर्चा करणार आहोत। याशिवाय महाविकास आघाडीमध्ये झालेलं एक बंड त्याच्यावरही आपण बारकाईने आपलं लक्ष आहे। तसंच आमदार दिलीप मोहिते यांना महायुतीची उमेदवारी मिळालेली असताना महायुतीतच बंडाचा झेंडा फडकला, यावरही आपण चर्चा करणार आहोत। याशिवाय दिवसभरात कुणी कोणाच्या समर्थकाने कुणासाठी किती अर्ज घेऊन गेले याबाबतही आपण चर्चा करणार आहोत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये दिवसभरात अनिकेत गोरे यांनी स्वतःसाठी भारतीय लोकशक्ती पार्टी यासाठी उमेदवारी अर्ज घेऊन गेले। याशिवाय अतुल देशमुख यांचे समर्थक सचिन नथुराम लांडगे वाळदचे आहेत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्यासाठी 4 उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत। रवींद्र राहुल रंधवे यांनी स्वतःसाठी, हे रंधवे आळंदीचे आहेत, त्यांनी स्वतःसाठी वंचित बहुजन आघाडीसाठी खरं तर त्यांनी अर्ज घेऊन गेलेले आहेत। याशिवाय अपक्ष म्हणून प्रकाश जिजाबा काळे यांनी स्वतःसाठी एक अर्ज घेऊन गेलेत। अनिल बाबा राक्षे यांच्या समर्थकांनी अर्थात सागर देवराम शिंदे यांनी अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा म्हणून विकत घेऊन गेलेले आहेत। विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रबळ इच्छुक असलेले बाबाजी रामचंद्र काळे यांच्या आदित्य विलास काळे यांनी आजही अपक्ष म्हणून 2 अर्ज घेऊन गेलेले आहेत। एकंदरीत आज दिवसभराचा विचार केला तर आज एक अर्ज दाखल झाला आहे, त्यामध्ये अक्षय जाधव हे महायुतीचे घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक आहेत आणि त्यांनी महायुतीत बंडाचा झेंडा फडकवला आहे। त्यांनी जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर आणि पंचायत समिती माजी सदस्य ज्योती आरगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। या उमेदवारी अर्जाची खरं तर खूप चर्चा आहे। चाकणपासून राजगुरुनगरमध्ये म्हणजे महामार्गावर त्यांनी त्यांचे समर्थक गर्दी जमवण्याचा त्यांचा खरं तर मोठा खटाटोप होता। रस्त्यामध्ये जेसीबीतून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली। रस्त्यामध्येच क्रेनच्या साहाय्याने त्यांच्यावर भले मोठे हार त्यांच्या गळ्यात वाजत गाजत मिरवणूक, शोभेची फुलं उधळण्यात आली। या सगळ्या गोष्टी करून अक्षय जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून मोठं शक्ती प्रदर्शन केलं। आता अक्षय जाधव यांचं शक्ती प्रदर्शन कुणाच्या पथ्यावर पडणार, कुणाला तोट्याचं ठरणार? वास्तविक पाहता अक्षय जाधव हे शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक आहेत आणि त्यांना अर्थातच जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, ज्योती आरगडे याशिवाय अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। वास्तविक पाहता अक्षय जाधव यांचा महायुतीचाच घटक पक्ष असल्यामुळे अर्थातच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच अक्षय जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून बंड केल्याचं स्पष्टपणे दिसून आलं। कारण अर्थातच महायुतीचा उमेदवार अक्षय जाधव असल्यामुळे दिलीप मोहितेंना त्याचा फटका बसणार आहे। याशिवाय दिवसभरात अजून सर्वात मोठी घडामोड म्हणजे महायुतीत बंडाचा झेंडा फडकल्यानंतर महाविकास आघाडीत काही सगळं आलबेल आहे असं अजिबात नाही। कारण अर्थातच शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी खेड आळंदी विधानसभेची तिकीट फायनल जवळजवळ होत असतानाच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात बंडाळीचा झेंडा फडकण्याचे वारे वाहू लागले आहेत। अर्थातच त्यांनी आज सकाळी उत्तर पुणे जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख पदाधिकारी यांनी एकत्र येत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यात त्यांनी पक्षश्रेष्ठींवर जरी विश्वास दाखवला असला तरी त्यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात बंड करण्याचं जवळपास स्पष्ट केलं आहे। उघड जरी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दाखवलं असलं आम्ही बंड करणार नाही, पक्षश्रेष्ठी सांगतील तेव्हा आदेश मानला जाईल, परंतु कार्यकर्त्यांचा विश्वास ते तोडणार नाहीत। कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन ते पुढील रणनीती ठरवणार आहेत। पण वास्तविक पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा उमेदवारी अर्ज भरणार आहे। सोमवारी 28 तारखेला त्यांचा
सर्वानुमते म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा जो तालुका लेवलवर जो उमेदवार ठरवला जाईल, पदाधिकारी जो उमेदवार ठरवतील त्याचा अर्ज भरला जाणार आहे असं त्यांनी अघोषितपणे स्पष्ट केलं आहे. प्रत्यक्षात त्यांनी सांगायला जरी ततमम केली असली तरी त्यांची बंड करण्याचा धागा, बंड करण्याचा त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन तो एकच आहे आणि ते बंड करणार आहेत हे जवळजवळ स्पष्ट झालंय. एकंदरीत या पत्रकार परिषदेत त्यांचं टार्गेट राहिले ते खासदार अमोल कोल्हे, कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाकडून बाबाजी काळे, अमोल पवार, त्यानंतर जिल्हा प्रमुख पण इच्छुक होते. हे सगळे इच्छुक असताना त्यांना आपापल्या परीनं म्हणजे अमोल कोल्हे यांनी शब्द दिल्याचं त्यांनी जवळजवळ त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होतं. प्रत्यक्षात त्यांनी तिकीट वाटपाच्या वेळेस मात्र गद्दारी केल्याचं त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या बोलण्यातून आठवलं आणि सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पूर्ण अमोल कोल्हे टार्गेट ठरले, कारण अमोल कोल्हेंनी दगा दिल्याचं स्पष्टपणे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आणि यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा संपूर्ण निशाण्यावर अमोल कोल्हे राहिले, कारण अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही आणि उलट आमच्या विरोधातच षडयंत्र केल्याचं त्यांनी सांगायला मात्र पदाधिकारी विसरले नाहीत. दुसरीकडे त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांच्या स्पष्ट भावना आहेत, आता थांबायचं नाही, लढायचं. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आता ठरलंय ते 28 तारखेला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं आता खेड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीत बंडाळी आणि महाविकास आघाडीतही बंड झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळं आगामी काळात खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. आजपर्यंत सर्व जणांचा राजकीय समीकरणाचा पाहण्याचा वेगळा व्ह्यू होता. सगळ्यांचं राजकीय समीकरणामध्ये दिलीप मोहितेंविरोधात सर्वजण होते, पण प्रत्यक्षात आजच्या राजकीय घडामोडी ज्या घडल्या त्यावरून असं लक्षात येते की दिलीप मोहितेंविरोधात सगळे नाहीत, कारण दिलीप मोहिते महायुतीतील बंड आणि महाविकास आघाडीतील तुटलेला म्हणजे एकमेकांची मनं दुरावलेली हे पाहता आता सगळेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी तयार आहेत. आता एवढंच पाहता उमेदवारी अर्ज दाखल कोण करतंय, त्यानंतर माघारीपर्यंत पक्षसृष्टी म्हणजे महाविकास आघाडीतील पक्षसृष्टींना मनधरणी करण्यात यश मिळतंय का, महायुतीमधील घटक पक्षांची मनं एकमेकांशी जुळवण्यात यश आलंय का, महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडाळीबाबत तुम्हाला काय वाटतं? आताचं बदलतं राजकीय रंग, खेड तालुक्यातील बदलते राजकीय रंगाबद्दल तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. आजच्या राजकीय फराळात आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू उद्या नव्या राजकीय फराळात खमंगदार चर्चेत. धन्यवाद.